नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 4 दिवसात जबरदस्त असा पावसाचा जोर होणार आहे आणि 4 दिवसापर्यंत स्थानिक वातावरण बळ करून पावसाची जोडणा म्हणजे निर्मिती होणार आहे. तो भाग असा आहे की अ, आपल्या महाराष्ट्राचा व कर्नाटकाचा पश्चिम भागातून घाट परिसर ह्या भागातून पावसाचा जोर अधिक आहे. गोवा जे सिंधुदुर्ग पट्टा, कणकवली, निपाणी, बेळगाव, कोल्हापूर, अ, राजापूर, ईश्वरपूर, परत पैठण, चिपळूण, रत्नागिरी साईड या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातारा, चिपळूण आणि परत नीरा परिसर, भोर, महाड ह्या पट्ट्यात स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता जास्त आहे. अलिबाग, लोणावळा, पुणे, खेड आणि इकडं जुन्नर, मुंबईपर्यंत हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण बनवून पावसाचं गडगडाटी वातावरण तयार होणार आहे. तर वादळी वारेसुद्धा पावसात असणार आहेत. घोटी, नाशिक या पट्ट्यातसुद्धा स्थानिक वातावरण बळ होण्याची शक्यता आहे आणि मालेगाव परिसरामध्ये पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. तरी पण ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता जळगाव, शेगाव आणि मलकापूर ह्या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता थोडीशी कमी दाखवायला लागली. पण स्थानिक वातावरण बनून लो डिप्रेशन ह्या भागात झालेलं आहे आणि पुढे जाऊन ह्या भागातून स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे किंवा वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे. तापमान 42 हे हा भाग जो आहे म्हणजे सरासरी 40 ते 43 सेंटीग्रेड तापमान जे आहे संपूर्णतः राज्याच्या संपूर्ण भागातून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्यात थोडासा कमी आहे, पण लो डिप्रेशन त्या भागात झालेलं आहे. आणि चंद्रपूर पट्ट्यात जी इकडे गडचिरोली ह्या भागातून सुद्धा कमी दाब क्षेत्र तयार झालेलं दिसून येतं. आणि तिथून दक्षिणेकडे नैऋत्य दिशेला पाहायला गेलं तर पावसाचा जोर बऱ्यापैकी जास्त असण्याची शक्यता आहे. नांदेडचा परिसर आणि सोलापूर पट्ट्यात लो डिप्रेशन म्हणजे कमी दाब क्षेत्र संभाजीनगर ह्या पट्ट्यातून झालेला आहे. त्यामुळे त्या भागातून तापमान वाढ असणार आहे. आणि तसेच इकडे सातारा, सोलापूर, विजापूरचा काही परिसर, कोल्हापूर व सांगली जिल्हा संपूर्ण, जामखेड, मिरजचा काही भाग जतपर्यंत म्हणजे मिरज तालुका संपूर्ण, पंढरपूरचा परिसर आणि परत इंदापूर, बार्शीपर्यंत किंवा बार्शीपर्यंत स्थानिक वातावरण बनवून पावसाचं गडगडाटी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तिथून पुढे मान्सूनपूर्व पावसाला जोरदार वातावरण पोषक असं वातावरण तयार होणार आहे आणि पाऊसही जोरदार पडण्याची शक्यता आहे 4 दिवसाच्या पुढे. तसं पाहायला गेलं तर आता सध्याला स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. गडगडाटी वातावरण आहे आणि बऱ्याच भागातून वादळी वारेसुद्धा आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त वादळी वारे येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपण सावधगिरीने राहिलं पाहिजे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. चला